लाईफ इंडिया टीव्ही न्यूज. भिवंडी तालुक्यातील पूर्णा गावचे प्रसिद्ध उद्योगपती व समाजसेवक आणि युवकांचे प्रेरणास्थान श्री भारतदादा पाटील यांचा सुवर्ण महोत्सवी 50वा वाढदिवस मोठ्या उत्साहात, आनंदी वातावरणात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला. यावेळी त्यांना राजकीय, सामाजिक, व्यावसायिक तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. समाजसेवक भारत पाटील यांच्या सुवर्ण महोत्सवी वाढदिवस सोहळ्यास लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते, उद्योजक, मित्रपरिवार, हितचिंतक आणि नातेवाईक मोठ्या संख्येने वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते. पूर्णा गावचे प्रसिद्ध उद्योगपती भारत पाटील यांनी उद्योग क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन करताना समाजसेवेची कास कधीही सोडली नाही. विविध सामाजिक उपक्रम, गरजू नागरिकांना मदत, युवकांना प्रोत्साहन आणि समाजहिताच्या कार्यातून त्यांनी जनमानसात विश्वासाचे स्थान निर्माण केले आहे. त्यांच्या कार्यामुळे अनेक युवक सामाजिक क्षेत्रात प्रेरित होत असून समाजासाठी कार्य करण्याची नवी दिशा त्यांना मिळत असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. त्यांचा साधेपणा, आपुलकी आणि सर्वसामान्यांशी असलेला जिव्हाळ्याचा संबंध हा भारतदादा पाटील यांच्या व्यक्तिमत्वाची ओळख मानली जाते. समाजहिताला प्राधान्य देत त्यांनी केलेल्या कार्याची विविध स्तरातून सातत्यानं प्रशंसा होत असून पूर्णा गावासह संपूर्ण भिवंडी तालुक्यात त्यांनी एक विश्वासार्ह आणि लोकाभिमुख नेतृत्व म्हणून स्वतःची वेगळी छाप निर्माण केली आहे. यावेळी उपस्थित मान्यवरांनी भारत पाटील यांच्या पुढील आयुष्यास उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि सामाजिक कार्यासाठी अखंड ऊर्जा लाभो अशा शुभेच्छा व्यक्त केल्या. तसेच यावेळी भारतदादा पाटील यांनी वाढदिवसानिमित्त उपस्थित राहून प्रेम, स्नेह आणि आशीर्वाद दिलेल्या सर्व मान्यवर, मित्रमंडळी, हितचिंतक आणि ग्रामस्थांचे मनपूर्वक आभार मानले. आज भारत पाटील माझे मित्र यांचा वाढदिवस आहे. सगळ्यात प्रथम तर त्यांना वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा देतोय, सदिच्छाही व्यक्त करतोय आणि त्यांच्या मनातील सगळ्या इच्छा त्या लवकरात लवकर पूर्ण हो अशा प्रकारची सदिच्छा व्यक्त करतोय. धन्यवाद. आपण पाहिलं असेल खूप चांगलं काम करतात, ते एक चांगले व्यावसायिकी आहे आणि चांगले समाजसेवकी आहे आणि त्याच्यामुळे भविष्यात त्यांना कुठेतरी चांगली संधी नक्कीच मिळेल. मला खऱ्या अर्थाने आज आनंद होतोय की भरत पाटील यांच्या या आमचे जवळचे स्नेही आहेत आणि त्यांच्या या वाढदिवसानिमित्त मला इकडे येण्याचा योग आला. मी सर्वप्रथम तर त्यांना या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि यांचं व्यक्तिमत्व इकडे उपस्थित असलेले जेवढे लोक आहेत, त्यांचे जवळचे स्नेही आहेत, नातेवाईक आहेत, मित्रमंडळ आहेत, यावरनं दिसून येतं की यांचे जवळचे संबंध प्रत्येकाबरोबर कशा पद्धतीचे असतील. मी पुन्हा एकदा यांना पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देत असताना आई भवानी चरणी यांना सुख समृद्धीचं आणि निरोगी आयुष्य लाभो अशी एक प्रार्थना करतो. हा त्यांच्यासाठी सुवर्ण दिवस आहे. 50 वर्षामध्ये ते पदार्पण करत आहे. भारतभाऊंच्या बद्दल बोललं तर युवा पिढी त्यांच्या बरोबर नेहमीच खंबीरपणे उभी असते आणि आज जर तुम्ही बघितलं असेल तर उद्योग क्षेत्रामध्ये त्यांनी चांगलं नाव कमवलेलं आहे डेव्हलपच्या माध्यमातून. आणि तसं बघायला गेलं तर अनेक पूर्ण ग्रामस्थांची असेल, युवकांची असेल, ही मनापासून इच्छा आहे की आपल्या ग्रामपंचायतचं नेतृत्व आपल्या भरतभाऊंनी करावं आणि मी निश्चित या आजच्या या त्यांच्या 50व्या वाढदिवसानिमित्ताने त्यांना मनापासून माझ्या परिवाराच्या वतीने शुभेच्छा देईन. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने शुभेच्छा देईन. परंतु ह्या शुभेच्छा देत असताना नक्कीच पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा देईन, जेणेकरून आजची युवा पिढी असेल, महिला वर्ग असेल किंवा पूर्ण गावाचे ग्रामस्थ असतील, एक आशेच्या किनाने त्यांच्याकडे पाहत आहेत की आपल्या गावाचा विकास करण्याचा ध्यास त्यांच्या माध्यमातून व्हावा अशा मी त्यांना शुभेच्छा देईन. पुन्हा एकदा या 50व्या वाढदिवस निमित्ताने माझ्या परिवाराच्या वतीने, माझ्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने त्यांना मनापासून शुभेच्छा देतो. आज आमचे घरचे संबंध असलेले भारतदादा यांचा आज वाढदिवस आणि खरोखर आज काही वेळच झालाय त्यांना या समाजकारणात उतरून, पण या सगळीकडची गर्दी बघून तुम्हाला एक गोष्टीचा आनंद होईल की किती कमी टाइम मध्ये ते किती लोकांशी जुडलेत याचा या गर्दीच्या माध्यमातून तुम्हाला आनंद आला असेल. मी दिघे साहेबांना धन्यवाद देतो
की तुम्ही आजही तुम्हाला बघून खूप आनंद झाला. मी लहान होतो तेव्हा साहेबांना मी बघितला होता आणि त्याच्यासारखे तुम्ही सगळीकडे फिरता याचा खूप आनंद आहे. आणि खरोखरच तुमच्या समोर सांगू इच्छितो की बालमामा जरी आज खासदार झाले असतील, पण साहेबांचं जर योगदान नसतं दिघे साहेबांचं, तर ते आज खासदार नसते झाले आणि त्याची आम्हाला जाणीव आहे. त्यामुळे खरोखर तुम्हाला बघून आम्हाला आनंद झाला. असंच तुम्ही काम करत राहू, आम्ही तुमच्या सोबत आहोत. महाराष्ट्राचे आराध्यदैवत राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा. सर्वप्रथम सर्वांना जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय. आमचे मित्र, परममित्र श्री भारत पाटील साहेब यांना वाढदिवसाच्या आमच्या छत्रपती शिवबा प्रतिष्ठान भिवंडी या संस्थेच्या वतीने शिवमय भगव्या शुभेच्छा. आई भवानी माता तुम्हाला उदंड आयुष्य देवो. पुन्हा एकदा भारत पाटील साहेब यांना 50 वर्षाच्या शिवमय भगव्या शुभेच्छा आणि आपले आरोग्य सुखाचे व समृद्धीचे जावो अशी मी आई भवानी चरणी प्रार्थना करतो. जय महाराष्ट्र.